असणे आवश्यक आहे, त्यामुळे आपण या प्रसंगातून ते जाणून घेऊया. मयूर, समीक्षा आणि अद्वैत तिघे मित्रे कॅन्टीन मध्ये जात आहेत. आज कॅन्टीन मध्ये खूप गोंधळ आहे ना. कसं चक्कर आल्यासारखं. मयूर बोलता बोलता खाली पडतो आणि त्याला तीव्र झटके सुरू होतात. अरे बापरे, मयूरला झटके येत आहेत. थांब, मला एक उपाय माहिती आहे. आपण त्याला काढा किंवा शूजचा वास देऊ. थांब. समीक्षा थांब. चुकीचे नियम अवलंबू नको. चुकीचे नियम अवलंबण्यापेक्षा आपण शिकलेले नियम आठव. थांब, वेळ बघ. 11:15 झाले आहेत. ठीक आहे, पहिले शांत व्हा. सगळ्यांनी बाजूला व्हा. लांब जा सगळ्यांनी. त्याला धरून ठेवू नको. अशा स्थितीमध्ये पकडून ठेवल्यामुळे स्नायूंना इजा होऊ शकते. चालेल. लांब व्हा सगळ्यांनी. समीक्षा प्रथम उपचार सुरू करते. अद्वैत, तू वेळ नोंदवत राहा बरं. हो. मी याच्या डोक्याखाली आधार दिला आहे, जेणेकरून डोक्याला मार लागणार. त्याचा लॉक जॉ झालाय का चेक कर बरं. हा, बघतो. फिट्सच्या वेळी जॉचे मसल्स ताट होतात, त्यामुळे व्यक्तीला बोलता येत नाही, श्वास घेणे कठीण होऊ शकते व जीभ चावण्याचा धोका असू शकतो. अशा वेळी तोंडात काहीही टाकू नये अथवा जबरदस्तीने तोंड बंद करण्याचा देखील प्रयत्न करू नये. मयूरचं शरीर आता कडक झाले आहे आणि झटके देत आहे, त्यामुळे आपण फक्त आता थांबूया आणि निरीक्षण करूया. हो. झटके सुरू असताना 3 मिनिटे उलटतात आणि गर्दीतील लोक चर्चा करू लागतात. डॉक्टरला कॉल करतो. हा. किती मिनिटे? 11:18 झाले. आपण 5 मिनिटांनंतर डॉक्टरांना बोलूया. झटके 4 मिनिटांवर थांबतात. अद्वैत त्वरित कॉलेजच्या तातडीच्या वैद्यकीय क्रमांकावर फोन करतो. हॅलो. हां, मी बेमिस विद्यार्थी अद्वैत बोलतो. हां, इथे एका कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्याला फिट आली होती. हो. हां, 4 मिनिटे बरोबर आली ती फिट. हो. हां, आता बेशुद्ध आहे. श्वास घेत आहे. गोंधळलेला आहे जरा. नाही, कोणती दुखापत झाली नाही. हो, लगेच आहे. हो. फिट्स आल्यानंतर ही पोझिशन महत्त्वाची असते, कारण असे केल्यास श्वास सुरळीत होतो व काही द्रव पदार्थ गळ्यात जात नाही व चोकिंगची रिस्क देखील कमी होते. काय बोलले डॉक्टर? डॉक्टर लगेच येत आहेत. आपण त्यांना सर्व माहिती दिली, जेणेकरून त्यांना तयार करून येणे सोपे राहील. चालेल. मयूर हळूहळू शुद्धीवर येतो. तो खूप थकला आहे आणि गोंधळलेला आहे. मयूर शांत हो. तू सुरक्षित आहेस. तुला फीड आली होती. आम्ही आहोत तुझ्या बरोबर. अद्वैत, आता याला विश्रामाची गरज आहे. हो. याला पाणी प्यायला किंवा काही खायला देऊ नकोस. असं केल्यामुळे दात किंवा जबड्याला इजा होऊ शकते. चालेल. अशा स्थितीत आपल्याला डॉक्टरांना कधी बोलवावे व त्या रुग्णाची काळजी कशी घ्यावी, म्हणजे पोस्ट केअर कशी करावी, याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तर आपण त्याबद्दल जाणून घेऊया. झटके 5 मिनिटापेक्षा जास्त काळ टिकल्यास, एका पाठोपाठ दुसरा झटका लगेच आल्यास, व्यक्तीला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्यास, व्यक्ती जखमी झाल्यास किंवा पाण्यात बुडाल्यास, झटका येणारी व्यक्ती प्रेग्नेंट असल्यास, झटका आलेल्या व्यक्तीला डायबिटीस किंवा हाय फीवर असल्यास डॉक्टरांना बोलवावे. ज्या व्यक्तींना फिट्स येतात त्यांनी स्वतःजवळ औषधे ठेवावी. मिडाझोलम हा नेझल स्प्रे आहे, तो यूज करावा, त्यामुळे फिट्स लगेच थांबतात.